लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता कला ज्या गाडीमध्ये असते ती गाडी रोहिणीने पाठवलेली असते. तो ड्रायव्हर आणि ते सगळं तिने अरेंज केलेलं असतं. त्यामुळे तो ड्रायव्हर खूपच विचित्र पद्धतीने गाडी चालवत असतो. आता एका ठिकाणी गाडी जाऊन इथे धडकते आणि तेव्हा कला पटकन त्या गाडीमधून कशीबशी तिथून सावरून निघून जाते. आता कला तर तिथून निघून गेलेली असते, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रोहिणीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. आता सोहम त्याच्या खोलीमध्ये असतो आणि त्याच्या मोबाईलवरती त्या आर्ट गॅलरीमधून फोन येत असतो. आता सतत फोन आल्यामुळे इथे काही केल्यास सोहम फोन उचलत नसतो. तेवढ्यात तिथे आता अनामिका आलेली असते. अनामिका तिथे आल्यानंतर इथे हा कंटिन्यू फोन वाजतोय आणि समोर जे काही स्क्रीन आहे त्याच्यावरचं नाव बघतो. ते नाव असतं इथे त्या आर्ट गॅलरीतून आणि त्यामुळे इथे मुद्दामून पुन्हा आता इथे सोहमला चिडवण्यासाठी इथे ती तो फोन रिसीव करते. आता तिने तो फोन रिसीव केल्यानंतर इकडे ती म्हणत असते, तुम्हाला कळत नाही का, जर एखादी व्यक्ती सतत तुमचा फोन उचलत नसेल तर तिला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही कोणालाही अनुभव असल्याशिवाय इथे काम देत नाही आहेत. मग ह्या सोहमला कशामुळे तुम्ही काम दिलेलं आहे? फक्त आणि फक्त इथे अद्वैतचा रेफरन्स होता म्हणून तुम्ही हे त्याला काम दिलेलं आहे का? असं आता इथे ती मुद्दाम बोलते. त्यावर लगेचच जो सोहम आहे तो इथे चिडलेला असतो आणि सोहम इथे आता चिडल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की आता सोहम तिला विचारतो, तू मूर्ख आहेस का? तुला काय गरज होती माझा फोन उचलण्याची? असं इथे हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जो सोहम आहे तो इथे विचार करत असतो की हे सगळं तू मुद्दामून करत आहेस का? करतेस मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण इकडे जी अनामिका आहे ती मुद्दाम त्याला टॉर्चर करण्याचं काम करते. ती म्हणत असते की हे बघ, त्या दिवशी तू दारूच्या नशेत जे काही बोलत होतास ना, म्हणजे लाडका तर शेंडीफळ, तर खरंच तुझे ना ओव्हर लाड झालेले आहेत आणि त्या ओव्हर लाडामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. अरे तुझी लायकीच नाही आहे, समजलं? आणि तू इथे उगचच इथे मला फसवलंयस आणि माझ्यासोबत ह्या अशा गोष्टी तू इथे केल्या आहेस. आता कला धावतच इथे अद्वैतपर्यंत जाऊन पोहोचते. कला धावतच अद्वैतपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर तिनं त्याला अस्थमाचा आजार असताना जो पंप आहे तो ती इथे घेऊन आलेली असते आणि तेव्हा हे घे चांदेकर, तू बरा आहेस ना? तुला त्रास तर होत नाही ना? पटकन घे, आपण डॉक्टरांकडे जाऊया, असं कला आता म्हणत असते. आता कलाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर खरं तर अद्वैत हसायला लागलेला असतो. तेव्हा कला चिडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली मला खोटं बोलवण्याची? तुला कळतंय तुझी ही अवस्था ऐकल्यानंतर मला किती त्रास झाला आणि मी किती काय काय माझ्या मनामध्ये विचार आले. तू असं का केलंस? असं म्हणूनच त्याला मारण्यासाठी ती हात उचलत असते. तेवढ्यातच आता इकडे अद्वैत म्हणत असतो, एक मिनिट खरे, थांब, शांत बस जरा. हे बघ, त्या दिवशी असंच तू मला फसवलं होतंस ना? मग त्या दिवशी कसं लाईट गेल्या होत्या म्हणून तू तुझ्या मला घरी बोलवून घेतलं होतं, मग झालं की फिट्टून फाट. असं म्हटल्यानंतर आता कला म्हणत असते, अरे लाईट जाणं गोष्ट वेगळी आणि त्याचबरोबर इथे तुला त्रास होतोय आणि अस्थमाचा त्रास होतोय ही गोष्ट सांगणं वेगळी. मग तू असं का केलंयस? असं म्हटल्यानंतर आता लगेचच दोघांमध्ये छोट्याशा कुरघोडी सुरू असतात. इकडे आता अद्वैत म्हणत असतो, अगं हो चुकलं माझं, पण काय चांदेकर, अगं बघ तरी जरा. असं म्हणूनच तो आता गाडीची पाठीमागची डिक्की ओपन करतो आणि गाडीची पाठीमागची डिक्की ओपन केल्याबरोबर इथे आता कला त्याच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा कलाला हे सरप्राईज खूप जास्त आवडलेलं असतं आणि त्यावरती त्याने लिहिलेलं असतं, वा शुक. खरंच आता कला तर हे सगळं पाहिल्यानंतर खूपच जास्त खुश झालेली असते आणि तेव्हा खुश झाल्यानंतर इकडे अद्वैत म्हणत असतो, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे कलाने अद्वैतला घट्ट अशी मिठी मारलेली असते. घट्ट अशी मिठी मारल्यानंतर इकडे आता अद्वैत हसायला लागलेला असतो, कारण त्याला समजलेलं असतं की कलाला हे सरप्राईज खूप जास्त आवडलं आहे. तर इकडे आता जी अनामिका आहे, अनामिका एका गोष्टीचा विचार करत असते, माझं तोंड उघडायला लावू नकोस, तू फसवतोयस, तू घुमवतोयस, तू फिरवतोयस. तेव्हा इथे आता सोहम म्हणत असतो, एक मिनिट, माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तू पडायचं नाही आहे, समजलं? त्यावर काय म्हणायचं काय आहे तुला? कोणाला फसवतोय मी? हो, मला आणि त्याचबरोबर इथे काजलला, आम्हा दोघींना फसवतोयस तू, दोघींना नाचवतोयस.
अगं तुझी आणि त्या काजलची कधी बरोबरीच होऊ शकत नाही. तू प्रत्येक वेळी मला इथे हाणून पाडण्याचं काम करतेस. प्रत्येक वेळी इथे मला इथे डिमोटिवेट होईल असं करत असतेस. हे सगळं तू का करतेस? पण काजल एका बाजूला वेगळी होती. म्हणजे ती माझं प्रत्येक कलेचं, प्रत्येक चित्रेचं इथे कौतुक करायची. पण तुझ्यामध्ये तसं काहीच नाही आहे. त्यावर अनामिका म्हणत असते, काय काय म्हणालास काय तू असं? म्हणजे माझ्यापेक्षा ती चांगली आहे आणि स्वतःच्या बायकोसमोर इथे दुसऱ्या मुलीची, दुसऱ्या एक्स गर्लफ्रेंडची इथे तू तारीफ करतोयस, स्तुती करतोयस आणि मला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगतोयस असं आता इथे ती बोलत असते त्याला. तर आता इकडे अनामिका म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आता बघ मी काय करते, बघच तू काय करते ते असं म्हणून आता लगेचच इकडे जी अनामिका आहे, अनामिका इथे सोहमला चिडवत असते. तर इकडे आता जो सोहम आहे तो अनामिकाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे खूपच जास्त वैतागलेला असतो. तो म्हणत असतो, अगं तुला इथे नवऱ्याचं कसलंही कौतुक नाही आहे, तू नवऱ्याला कधीही ॲप्रिशिएट करत नाही आहेस आणि प्रत्येक वेळी तू हे सगळं असं करत आहेस. मला मला आता ह्या सगळ्या गोष्टींचा वैताग आला आहे, वैताग, समजलं तुला असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र तो सगळं काही तिला इथे सांगत असतो, बोलत असतो. पण काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त विचित्र पद्धतीने होत असतात. आता लगेचच जी अनामिका आहे तिचा मेकअप बॉक्स घेते आणि तिचा मेकअप बॉक्स घेतल्यानंतर आता लगेचच ती एक काम करत असते. त्या मेकअप बॉक्समधले इथे काजळ घेते आणि पूर्ण काजळ जे आहे ते स्वतःच्या चेहऱ्याला फासून घेण्याचं काम करत असते. ही एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र आता इकडे जो सोहम आहे तो तिला म्हणत असतो, काय करतेस तू, हे वेड लागलंय का तुला? त्यावर ती म्हणत असते, नाही तुला बायकोचं कौतुकच नाही आहे ना, तुला इथे मी असताना इथे दुसरी तुझी एक्स गर्लफ्रेंड हवी आहे ना, मग मग मला जे करायचं आहे ते इथे करू देच असं आता इथे ती बोलत असते. स्वतःच्या चेहऱ्याला काळं फासून तिकडून निघून गेलेली असते. कारण पुन्हा आता इथे तिला ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने करून घ्यायच्या असतात आणि म्हणूनच हे सगळं ती इथे करत असते. त्याचबरोबर आता इकडे हे सगळं काही केल्यानंतर ती लगेचच आता इकडे रोहिणी आणि सरोजला शोधत निघालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अद्वैत आहे, अद्वैतला कला सगळीकडे दिसत असते. तेव्हाच इथे आता त्याचाच मित्र येतो, त्याचाच बहिरुपिया, आणि तो आल्यानंतर इथे आता तो म्हणत असतो, अरे 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 सगळीकडे तुला खरे दिसते, काय कमाल आहे बाबा हे सगळं काही असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, नाही तसं काही नाही. तेवढ्यातच कला म्हणते, काय झालंय चांदेकर, कसला विचार करतोयस तू असं म्हटल्यानंतर कुठं तुला भास होत आहेत का? त्यावर लगेचच आता अद्वैत म्हणत असतो, नाही छे मला कसले भास होत आहेत, मला कसलेही आणि कोणतेही भास होत नाही आहेत असं म्हटल्या क्षणी, अच्छा असं आहे का, भास वगैरे होत नाहीत का, बरं चांगली गोष्ट आहे. आणि तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला जी रोहिणी आहे, रोहिणीला मात्र इथे खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण इथे आता कला कुठंपर्यंत गेली, काय गेली, पोहोचली का नाही, ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला जाणून घ्यायच्या असतात. आणि त्यामुळेच इथे आता ती आबांना म्हणत असते, हो आबा तुम्ही काय करताय, तुम्ही फोन तर करून बघा ना एकदा, आणि फोन करून बघितलं तर सगळं काही इथे समजेल ना असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर इकडे जे आबा आहेत ते अद्वैतला कॉल करतात आणि आबांनी अद्वैतला कॉल केल्यानंतर त्याला विचारत असतात, काय रे अद्वैता, कला पोहोचली का नाही आणि तिला सरप्राईज वगैरे आवडलं की नाही? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हो आबा खरे आताच पोहोचली आहे. आणि आता कला म्हणत असते, अहो आबा तुम्हा सगळ्यांना ही सगळी गोष्ट माहिती होती, तरीसुद्धा तुम्ही मला हे मुद्दामून माझ्यापासून लपून ठेवलं. अगं हो, मग माझ्या नातवाला इथे कसं तुला सरप्राईज देता आलं असतं, आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला सांगितल्या वगैरे नाही आहेत, काय समजलं असं म्हणता क्षणी आता इकडे मात्र लगेचच जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो, मग कसं वाटलं आता सरप्राईज, आवडलं ना खरे तुला सरप्राईज? हो खूप जास्त आवडलं. आता लगेचच आतमध्ये जो केक असतो तो केकसुद्धा ती इथे पाहते. तर इकडे रजनी आणि त्याचसोबत आता सरोज ह्या दोघी बोलत असतात. ह्या दोघीजणी बोलत असताना इकडे रजनी टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते, सोहम सगळं बरं होईल ना, सोहमचं तो व्यवस्थित तरी वागेल ना, व्यवस्थित तरी राहील ना. तेव्हा तिथे अनामिका येते. अनामिका तिथे आल्याबरोबरच इथे तोंडाला काळं फासलेलं असतं आणि तेव्हा इथे ती रडायला लागलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे पाहिल्यानंतर आता लगेचच, काय झाले अनामिका, हे सगळं काय आहे? आणि ती आता रडायला लागते. ती म्हणत असते, मला माफ करा, मला आता हे सगळं काही नाही सहन होतंय.
काय झालंय काय ते तरी सांगणार आहेस की नाही? तू बोल ना, काय झालंय? असं का करतेस तू? काहीतरी बोलणार असशील ना? असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, नाही मी अजिबात हे सगळं सहन करू शकत नाही. अगं हो, पण काय झालंय ते तरी सांग. त्यावर लगेचच ती म्हणत असते, मला आता कंटाळा आलाय. जर माझ्या ह्या शरीराचा किंवा माझ्या ह्या दिसण्याचा इथे सोहमला राग येत असेल तर मग मला काय करायचं आहे? आणि इथे एवढी सुंदर बायको असून सुद्धा जर माझा नवरा माझ्याकडे डुंकून सुद्धा बघत नसेल तर मी काय करायचं आहे? मला खूप जास्त वाईट वाटतंय. त्यावर लगेचच इकडे रजनी म्हणत असते, अनामिका काय झाले तुझ्यामध्ये आणि त्याचबरोबर सोहममध्ये परत काही वाद झालाय का? बोल ना, काय झालंय? म्हणजे काजलवरून परत वाद झालाय का? असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे अनामिका म्हणत असते, मला कंटाळा आला ह्या सगळ्या गोष्टींचा. खरं तर मला तुमच्याकडे तक्रार करायची नव्हती, पण मला आता हे सगळं अजिबात सहन होत नाही आहे. मला खरंच खूप जास्त कंटाळा आला आहे. काय करू मी? मला समजत नाही. असं आता इथे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर अनामिका एवढं रडण्याचं नाटक करत असते की काही विचारू नका. कारण तिला फक्त आणि फक्त इथे ज्या पद्धतीने सोहम कसा चुकीचा आहे आणि तो कशा पद्धतीने इथे तिचा विचार करत नाही वगैरे वगैरे, हे सगळं सगळं काही इथे तिला बघायचं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत. आता अद्वैतने पुन्हा एक कलासाठी छान सरप्राईज अरेंज केलेलं असतं. तो तिचे डोळे बंद करतो आणि तिचे डोळे बंद केल्यानंतर आता तिला एका कॅफेमध्ये घेऊन येतो. ज्या कॅफेमध्ये त्याने ते कमाल अशी अरेंजमेंट केलेली असते. खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि हे सगळं डेकोरेशन पाहिल्यानंतर आता इकडे मात्र जी कला आहे ती खूपच जास्त आनंदात आणि उत्साहात असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आता जो केक आहे तो सुद्धा कट करायचा असतो. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, काय रे चांदेकर, हे सगळं तू कधी आणि काय केलेलं आहेस? बरं चल ना, केक कट कर ना. पण खरं सांगू का, मला तर हे तुझं सरप्राईज जे आहे ना ते भयंकर आवडलेलं आहे बघ. असं इथे तो बोलतो. तेवढ्यातच आता केक कट करायला घेतलेला असतो. केक कट करत असताना मात्र इकडे केक खूपच कडक असतो आणि त्यामुळे तो काही तिला व्यवस्थित कट होत नसतो. आता इकडे लगेचच ह्या दोघी तिला समजावत असतात आणि म्हणत असतात, हे बघ काळजी करू नको. इथे नवऱ्याच्या कुठल्याही चुकावरती आपण कधीच पांघरून घालायचं नाही. काय तू शांत बस अनामिका, शांत बस. आणि हे चेहऱ्याला कोणी लावलंय? सोहमने लावलंय? नाही, हे चेहऱ्याला मीच लावून घेतलेलं आहे. मला आता हे सगळं सहन होत नाही म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या आहेत असं ती बोलत असते. त्यावरच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रजनी तिच्या पाठीमागे आणि त्याचबरोबर सरोज ह्या दोघीसुद्धा खंबीरपणे उभ्या राहतात. काही जरी असलं ना तरीसुद्धा आपण इथे सोहमला अजिबात माफ करायचं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा तिला जाब विचारायचाच आहे. कारण असं प्रत्येक वेळी इथे रजनी आणि त्याचबरोबर सरोजबद्दलसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्यामुळे आता रजनी आणि त्याचबरोबर सरोज म्हणत असते, तू नको काळजी करू, आम्ही तुझ्याबरोबर आहोत ना, तुला आम्ही काहीही होऊ देणार नाही, समजलं? तर इकडे मात्र आता जी इथे अनामिका आहे, अनामिकाला तर हे सगळं काही मुद्दाम करायचं होतं. प्रत्येक वेळी इथे अनामिका सोहमच्या विरोधात काही ना काही कटकारस्थान करत असते आणि तिचे ते कटकारस्थान आत्तापर्यंत तरी फावलेलेच असतात प्रेक्षकांनो. पण जेव्हाच इथे हे सगळे कटकारस्थानं समोर येतील तेव्हा मात्र अनामिकाचं काय होईल? नक्कीच तिला ह्या घराच्या बाहेर हकलपट्टीच होणार आहे. त्यावर लगे अनामिका म्हणते, नाही मला आता ह्या घरात राहायचंच नाही आहे. काय करू काय मी ह्या घरामध्ये राहून आणि कोणाला सांगू हे सगळं काही? जर माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नसेल तर मी काय करायचं आहे आणि काय नाही तुम्हीच सांगा ना, मी काय करू? असं म्हणून पुन्हा रडायला लागलेली असते. तर आता इकडे सरोज म्हणत असते, चल काळजी करू नकोस, मी आणि रजनी आम्ही दोघीसुद्धा इथे तुझ्यासोबत आहोत. काही गरज नाही आहे एवढी काळजी करण्याची, समजलं तुला? आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जाब आता इथे विचारलाच पाहिजे. काही जरी झालं तरीसुद्धा सोहमला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे द्यावीच लागणार आहेत. त्यामुळे तू अजिबात इथे काळजी करायची नाही आहे, समजलं तुला? असं इथे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र अनामिका पुन्हा चिडलेली असते. ती विचार करत असते, नाही काकी नको हे सगळं काही. जर आत्ता त्याला काही विचारायला गेलो तर ते पुन्हा दारू प्यायचा, पुन्हा आणखी काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा. म्हणून मी माझ्या ज्या अवस्थेवर आहे, मी माझ्या ज्या परिस्थितीवर आहे ते सगळं मी तसंच सहन करेल असं ती म्हणत असते. पण आता सरोज म्हणत असते, नाही अजिबातच नाही,
नवऱ्याची कुठलीही गोष्ट सहन करायची नाही. पण ही अनामिका एक नंबरची नाटकी असते. इकडे रजनी तर खूप जास्त अस्वस्थ झालेली असते. एकुलता एक लाडाचा मुलगा, एवढा चांगला, एवढा गुणी, एवढं सगळं काही तो व्यवस्थित करणारा मुलगा आज मात्र एवढ्या खालच्या थराला जातोय आणि त्याचसोबत आज एवढा इथे अनामिकाला त्रास होतोय. तरीसुद्धा इथे त्याला काहीच कसं वाटत नाही. म्हणूनच आता तिला वाईट वाटत असतं. तर सरोज तिला आधार देते आणि म्हणत असते, चल आत्ताच्या आत्ता चल, माझ्यासोबत चल, आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे सोहमला जा विचारणारच आहोत. काही जरी झालं तरीसुद्धा सोहम असा का वागला, कशामुळे त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या, हे सगळं सगळं आपल्याला इथे विचारायचं आहे. समजलं तुला? तू अजिबातच काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर, चल. असं म्हणून आता लगेचच जी आपली सरोज आणि रजनी आहेत त्या दोघीसुद्धा तिला तिकडे घेऊन गेलेल्या असतात. आता इकडे अद्वैतने जो केक बरोबर आहे तो चाकू तो दिलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की केक कट कर म्हणून. पण इकडे मात्र तिला काही केल्या केक कटच होत नसतो, कारण केक एवढा डेंजर कडक असतो. ती म्हणत असते, दुसरी सुरी लागेल रे, असं म्हणून सुरी दुसरी चाकू चाकू असं म्हणून तो आता चाकू आणायला गेलेला असतो. आता जेव्हा ओरिजिनल चाकू तो घेऊन येतो तेव्हा कलाला परत एकदा तो म्हणत असतो, आता कर खरे, आता तू केक कट कर, बघ आता नक्की होणार, असं म्हणून पुन्हा आता इकडे कला केक कट करायला लागते. पण तिला काही जमत नाही केक कट करणं. बापरे, एवढा कडक केक झालेला असतो. आता अद्वैत म्हणतो, काय झाले खरे, थांब बघ मी सांगतो तुला कसा केक कट करायचा. तर आता शेवटी अद्वैतने सुद्धा अगदीच 12 हत्तीचं बळ लावल्यासारखाच तो इथे केक कट केलेला असतो. आणि हे बघ, झाला केक तर कट झालाच आहे, बघ बघ झाला की नाही लगेच, असं तो आता स्वतःचं कौतुक करत असतो. आणि तेव्हा केकचा एक बाईट काढतो आणि कलाला भरवतो. खरं तर कला म्हणत असते, खरं सांगू का चांदेकर, खरंच इथे ना थोडासा कडक, त्याचबरोबर गोड आणि मस्त असा केक झालेला आहे, मानला तुला. आता लगेच दुसरा बाईट काढते आणि अद्वैतला भरवत असते. अद्वैतला तर तो जातच नसतो, कारण केक खूपच जास्त कडक झालेला असतो. आता इकडे कला कौतुक करत असते, पण ती म्हणते, चांदेकर मला एक गोष्ट सांग, मला तर खूप भूक लागली होती, मला केक खायचा होता, पण हा तर केक मी आता इथे खाऊ शकत नाही ना. त्यावर अद्वैत म्हणत असतो, झालं सुरू, मारलास ना टोमणा, हां मला माहीत होतं. त्यावर लगेचच कला म्हणते, आत्ता कसं मला असं वाटतं आहे की मी आपल्या घरामध्ये आहे म्हणून, मला खरंच खूप छान वाटतं आहे, असं कला इथे बोलत असते. तर आता इकडे लगेचच तिथे जे वेटर असतात ते येतात आणि ते म्हणत असतात, मग कसं झालं आहे सगळं काही डेकोरेशन. तेव्हा कला म्हणते, खरंच तुमचं खूप मनापासून कौतुक, खूप छान झालं डेकोरेशन. त्यावर ते म्हणत असतात, नाही आम्ही काही नाही केलेलं, हे सगळं तुमच्या नवऱ्याने केलेलं आहे. काय? हो, तुमच्यासाठी हे सगळं त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलं आहे असं त्यांच्याकडून समजतं. त्यावर अद्वैत आता म्हणत असतो, हे घ्या, हे जे काही केक वगैरे आहे ना तो व्यवस्थित केक कट करा, तुमच्यात पण खा आणि काही माझ्यासोबत पॅक करून द्या. हो नक्कीच, असं म्हणून आता ते दोघे तिथून निघून गेलेले असतात. तर आता इकडे कलाने मानेला हात लावलेला असतो आणि हात लावल्यानंतर ती अद्वैतकडे एकटक पाहत असते. ती म्हणत असते, खरंच रे चांदेकर, एखाद्याने किती गोड असावं हे तुझ्याकडे बघून कळतंय. कमाल आहेस तू, खरंच खूप कमाल आहेस. आज माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी एवढं सगळं तू केलेलं आहेस, त्यामुळे कला खूप जास्त खुश झालेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण उद्याच्या भागामध्ये असं पाहत आहोत की आता इकडे कला म्हणत असते, किती आणि काय सरप्राईज तू मला दिलेले आहेस. त्यावरच आता अद्वैत म्हणत असतो, का नाही, तुझ्यासाठी काहीही करू शकतो, चल अजून एक सरप्राईज आहे, असं म्हणून जी डिवोर्सची फाईल होती ती आता कलाकडे दिलेली असते आणि त्या प्रत्येक पेजवर स्वारी असं लिहिलेलं असतं. त्यावरच आता कला म्हणत असते, अरे चांदेकर, काय हे प्रत्येक पेजवर तू स्वारी लिहिलेस. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हो, ज्या घटस्फोटाच्या पेपरवर मी सही केली होती त्यामुळे मला आता ती माझी चूक लक्षात आलेली आहे. म्हणजे काय, द ग्रेट अद्वैत चांदेकरांना माझ्यासोबत राहायचे, माझ्यासोबत लग्न केलं आहे, तर ते निभवायचे आणि घटस्फोट नको आहे. त्यावर लगेचच आता इथे अद्वैत म्हणत असतो, एक मिनिट तू शांत बसणार आहेस की नाही. मी सांगितलंय ना की मला घटस्फोट नको आहे आणि त्यामुळे मी ह्या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत. इकडं कला तर खूपच जास्त खुश झालेली असते. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने अद्वैतने आता हा वाढदिवस साजरा करून कलाला भन्नाट असं गिफ्ट दिलेलं असतं आणि त्यामुळे कला मात्र प्रचंड खुश झालेली असते. तर इकडे आता अनामिकाने ह्या सगळ्या कुरघोडी केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा कसा पर्दाफाश होईल हे पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे छान अपडेट. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. बोल.